नमस्कार, मी डॉक्टर अभिजित आगाशे. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पार्शल नी रिप्लेसमेंट किंवा युनिकॉन्डलर नी रिप्लेसमेंट म्हणजे अर्धा गुडघा बदलणे म्हणजे नक्की काय, हे जर का तुम्हाला बघायचं असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्याच्यामध्ये पूर्ण माहिती घ्या. व्हिडिओ बघितल्यानंतर जर का तुम्हाला काहीही शंका असतील तर आमच्या डॉक्टर सुरभींना कॉल करा. शी विल एक्सप्लेन यू. आणि त्याच्यातनंही जर का काही हे नाही झालं तर सुरभी मॅडम माझ्याशी बोलून तुम्हाला त्याची उत्तरं देतील. पार्शल नी रिप्लेसमेंट हा एक अतिशय उत्तम ऑपरेशनचा प्रकार आहे. याच्यामध्ये फार सिलेक्टेड पेशंट्सना हे ऑपरेशन करता येतं, पण योग्य ठिकाणी जर का ऑपरेशन केलं तर याचा रिझल्ट उत्तम आहे. नी रिप्लेसमेंटपेक्षा रिकव्हरी त्या मानाने खूपच फास्ट आहे आणि जवळपास पेशंट पूर्णपणे बरा होऊन त्याच्या नॉर्मल ॲक्टिव्हिटीजना सुरुवात करतो. त्याच्यामुळे पार्शल नी रिप्लेसमेंट संदर्भात जाणून घ्यायचं असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलवरचा हा व्हिडिओ बघा आणि काही शंका वाटल्यास आम्हाला जरूर कॉन्टॅक्ट करा. थँक्यू. गुड इव्हनिंग डॉक्टर. नमस्कार. नमस्कार. ॲक्च्युली म्हणजे तुमच्याकडे आलो ते मेनली याच्यासाठीच. माझे गुडघे बरेच असं म्हणजे होतं की खूप पायऱ्या चढणं उतरणं झालं किंवा काही एक्झर्शन झालं किंवा जास्त वेळ बसल्यानंतर जेव्हा आपण उठतो त्यावेळेला सुद्धा असे बरेचदा दुखतात. नॉर्मली चालताना दुखतात का तुमचे गुडघे? नॉर्मल चालताना एवढं विशेष त्रास होत नाही. बरं. नॉर्मल चालताना ओके राहतं, पण खूप वेळ बसून राहिलो समजा किंवा स्पेशली पायऱ्या चढता उतरताना हमखास त्रास होतोच होतो. बाकी काही फिजिकल ऍक्टिव्हिटी करताना जसं सायकल चालवताय राईट. किंवा सायकल तर विशेष चालवणं होत नाही समजा, पण बाईक चालवताना वगैरे तेव्हा सुद्धा तर त्रास दुखतो. होतो. किती रोज चालू शकताय? चालणं 1.5-2 किलोमीटर होतेच. पण मग चालून झालं की दुखायला लागतं? नाही, त्यापेक्षा जास्त एक्झर्शन जर जास्त झालं, समजा 5-6 किलोमीटर चाललो तर तर मग मात्र नक्की दुखतं. आणि गुडघ्याचा कुठला भाग दुखतो? गुडघ्याचा मतलब बाहेरचा तो असा जास्त हे पूर्ण गुडघा दुखत नाही? पूर्ण गुडघा नाही दुखत असा. तुमचे एक्सरे झालेत ना? हो, झाले. आपण एक्सरे बघूया चालेल. आणि मग मी तुम्हाला सांगतो. आता हा जो एक्सरे याला स्कॅनोग्राम असं म्हणतात. आता जर का तुम्ही एक्सरे मध्ये बघितलं तर हा स्कॅनोग्राम म्हणजे नक्की काय आहे, तर ह्या स्कॅनोग्राम मध्ये आपण तुमच्या पूर्ण पायाचा खुब्यापासनं तर घोट्यापर्यंत म्हणजे हिप पासनं अँकल पर्यंत एक्सरे घेतलाय आणि ह्या एक्सरे मध्ये प्लम लाईन किंवा मराठीमध्ये त्याला ओळंबा म्हणतात. हा ओळंबा टाकलाय तुमच्या हिप वरनं अँकलवर. आता जर का तुम्ही ह्या पूर्ण एक्सरे नीट बघितला तर याच्यामध्ये एक निळ्या रंगाची लाईन दिसते. राईट. ही निळ्या रंगाची जी लाईन आहे ही तुमच्या गुडघ्याच्या सेंटर मधनं जायला पाहिजे. ही तुमच्या सेंटर मधनं न जाता ऑफ सेंट्रिक म्हणजे आतल्या बाजूनी जाते. त्याच्यामध्ये सुद्धा उजव्यापेक्षा डाव्याला जास्त हे दिसतं. म्हणजे याला काय म्हणायचं, तर याला अलाइनमेंट चेंज म्हणायचं. म्हणजे गुडघा तुमचा दोन्ही गुडघे जर का विचार केले तसे बाक आलाय. तो बाक आल्यामुळे गुडघ्याच्या आतल्या भागावरनं सगळं वजन जातंय. ह्या एक्सरे मध्ये मला आता तुमच्या गुडघ्याची परिस्थिती कशी आहे हे काही कळत नाही. मला आता फक्त तुमच्या गुडघ्याची अलाइनमेंट किंवा वाकडेपणा किती आहे एवढं कळतंय. ह्याच्यामध्ये काही काही अँगल्स आहेत. जर का तुम्ही हा आमचा रिपोर्ट बघितला तर त्या रिपोर्टमध्ये बरेच वेगवेगळे अँगल्स दिलेले आहेत. ह्या अँगल्स वरनं मला काय कळतं, तर इथे जर का आपण बघितलं तर एका याच्यात 85 आहे आणि इकडच्या याच्यात मला वाटतं 84 आहे. सो याचा अर्थ 4 ते 5 डिग्रीनी आपल्या गुडघ्याला बाक आलेला दिसतो. आता हा तुमच्या गुडघ्याचा दुसरा एक व्ह्यू आहे. ह्यालाही स्पेशलाइज्ड व्ह्यू म्हणतात. हा नॉर्मली आपण गुडघा उभं राहून जसा एक्सरे घेतो त्याच्याच सारखा, पण गुडघ्याला साधारणतः 30 डिग्री वाकून एक्सरेची जी ट्यूब आहे ती एका वेगळ्या अँगलनी फिरवून हा एक्सरे घेतात. ह्याच्यामध्ये आता आपण काय बघतोय, जर का तुम्ही बघितलं तर हा गुडघा डायरेक्टली आता एकमेकाला घासतोय. ही इथे जशी गॅप दिसते ही गॅप तुम्हाला इथेही दिसायला पाहिजे. शरीरामध्ये अशी कुठे गॅप असते का, तर अशी गॅप कुठेच नसते. ही गॅप भरलेली आहे कार्टिलेजनी. कार्टिलेजलाच मराठीत कुर्च्या म्हणतात. अतिशय उत्तम पांढऱ्या रंगाचं कव्हरिंग हाडावरचं जे असतं या कव्हरिंगला कुर्च्या म्हणतात. आता जर का तुम्ही हे मॉडेल बघितलं तर याच्यामध्ये काय दिसतंय की हे कार्टिलेज इथे खराब होत चाललंय सगळीकडे. तुमच्यामध्ये काय झालंय, तुमच्यामध्ये हे सगळीकडे खराब न होता फक्त आतली बाजू जी आहे ही खराब झाली. त्याच्यामुळे इथे आपल्याला दोन हाडं एकमेकाला खेटलेली दिसतात. हे जसं डाव्या पायाचं आहे तसा आपला अजून एक एक्सरे केलाय आपण उजव्या पायाचा. उजव्या पायाला साधारणतः तीच परिस्थिती आहे, पण उजव्या पायामध्ये ही गॅप अजूनही दिसते. सो कंपॅरेटिव्हली डाव्यापेक्षा उजव्याची परिस्थिती बरी. ह्या आजाराला म्हणायचं युनिकम्पार्टमेंटल नी रिप्लेसमेंट किंवा युनिकम्पार्टमेंटल नी आर्थरायटिस. युनिकम्पार्टमेंटल म्हणजे काय, गुडघ्यामध्ये एकूण 3 कंपार्टमेंट असतात.
हा आतली बाजू, ह्याला एक कंपार्टमेंट म्हणायचं, ही बाहेरची बाजू त्याला एक कंपार्टमेंट म्हणायचं, आणि गुडघ्याची वाटी आणि वरचा कंपार्टमेंट. सो हे 3 कंपार्टमेंट आहेत. 3 कंपार्टमेंट पैकी आपला फक्त एकच कंपार्टमेंट खराब झालाय. आणि जर का आपण मगासचा एक्सरे परत बघितला, ज्याच्यामध्ये स्कॅनोग्राम हा एक्सरे आहे, ज्याच्यामध्ये मला खुब्यापासून अँकल पर्यंतचा, तर तुमचं वजन पण बरोबर इथूनच जात आहे. त्याच्यामुळे जो कंपार्टमेंट खराब झालाय, तो कंपार्टमेंट खराब का झालाय? कारण वाकडेपणा आलाय. हा वाकडेपणा आल्यामुळे ह्या वाकडेपणाचाच रूपांतर त्याला पुढे जाऊन आर्थरायटिस मध्ये झालंय, आणि हे कार्टिलेज पूर्ण खराब झालंय. कार्टिलेज खराब झाल्यामुळे हाड एकमेकावर घासायला. आता याचा उपाय काय? उपायामध्ये जर का आपण शांतपणे विचार केला, तर पूर्वीच्या काळी नी रिप्लेसमेंट हा एकमेव पर्याय होता. आता अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ह्याच्यामध्ये हाय टिबियल ऑस्टिओटॉमी नावाचं एक ऑपरेशन असतं, ज्याच्यामध्ये वाकडेपणा सरळ करणे हा त्याच्या मागचा उद्देश असतो. किंवा युनिकम्पार्टमेंटल नी किंवा पार्शल नी रिप्लेसमेंट नावाचा एक प्रकार असतो. सो पार्शल नी रिप्लेसमेंट म्हणजे त्यात काय करतं? म्हणजे टोटल नी रिप्लेसमेंट आणि पार्शल नी रिप्लेसमेंट. करेक्ट. टोटल नी रिप्लेसमेंट सगळ्यांनाच माहिती आहे. टोटल नी रिप्लेसमेंट आता अनेक वर्षांपासून केलं जात आहे. हे जे दिसतं याला टोटल नी रिप्लेसमेंट म्हणतात, ज्याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण तुमचा गुडघाच बदलून त्याच्यावर ही अशी टोपी चढवली जाते. वर जशी चढवली आहे त्याचप्रमाणे तुमच्या खालच्याही भागाला अशाच पद्धतीने टोपी चढवतात, आणि त्याला नी रिप्लेसमेंट किंवा कम्प्लीट नी रिप्लेसमेंट म्हणतात. पार्शल नी रिप्लेसमेंटचा अर्थ किंवा त्याला आमच्या ह्याच्यामध्ये युनिकम्पार्टमेंटल नी रिप्लेसमेंट म्हणतात. म्हणजे पूर्ण गुडघा बदलायची गरज नाही, फक्त एवढा जो खराब झालेला पोर्शन आहे तेवढाच पोर्शन बदलतात. आता पार्शल नी रिप्लेसमेंट हा जो प्रकार आहे हा त्या मनाने नवीन आहे, पण फॉर्च्युनेटली याचा रिझल्ट उत्तम आहे. इन सिलेक्टेड पेशंट्स, पर्टिक्युलरली तुमचा जर का आपण एक्सरे बघितला तर त्याच्यामधल्या तुमच्या डाव्या पायाला जास्त करून ह्या केसमध्ये जर का आपण पार्शल नी रिप्लेसमेंट केलं तर यू विल कम बॅक टू 100% नॉर्मलसी. तुम्हाला चालता, हिंडता, फिरता येईल, जिने चढता येईल, उतरता येतील, मांडी घालून सुद्धा बसता येऊ शकेल. मांडी घालून रोज बसावं का? बसू नये. शेवटी ते गाडीचं बेरिंग आहे. ते बेरिंग आपण किती वापरतो, कसं वापरतो, याच्यावरती गाडीचं बेरिंग किती दिवस टिकणार हे माणसाचं बेरिंग आहे. हे सुद्धा बेरिंग किती दिवस टिकणार हे आपण कसं वापरतोय, किती खाचखळग्यातनं गाडी घालतोय त्याच्यावर अवलंबून आहे. सो पार्शल नी रिप्लेसमेंट आता हा तुमचा जरी नसला तरी आधीच्या आमच्या एका पेशंटचा एक्सरे दाखवतो, ह्याला म्हणायचं पार्शल नी रिप्लेसमेंट, ज्याच्यामध्ये मी तुमच्या गुडघ्याचा फक्त आणि फक्त आतला भाग जो आहे हा खराब झालेला भाग बदलला आणि त्याच्या जागी आर्टिफिशियल जॉईंट आणला. हा आर्टिफिशियल जॉईंट आणल्याने काय झालं, मगाशी आपण बघितला होता एक्सरे तुमचा, त्याच्यामध्ये इथे गॅपच दिसत नव्हती, ती आता गॅप दिसायला लागली. ही जी गॅप दिसते ही गॅप म्हणजे परत अशी काही गॅप नसते. हे जे प्लास्टिक आहे, ह्या प्लास्टिकमध्ये कॅल्शियम नाही, मेटल नाही, त्याच्यामुळे एक्सरे मध्ये ही गॅप दिसते. सो पार्शल नी रिप्लेसमेंटचा उपयोग काय की तुम्ही यू विल गेट बॅक टू 100% ऍक्टिव्हिटीज. चालता, हिंडता, फिरता तर येतच येतं. तुम्हाला स्पोर्ट्स मध्ये पण जाता येतं. कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्स मध्ये जावं का? जाऊ नये. कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्सने हा खूप लवकर खराब होईल, पण रिक्रिएशनल स्पोर्ट्स नक्की करता येतात. सो पार्शल नी रिप्लेसमेंटचा तुम्ही निश्चित विचार करा, आणि आपण ठरवलं की पुढे कसं करायचं ठरवूया. आणि मग पार्शल नी रिप्लेसमेंट केल्यानंतर मला इन फ्युचर कधी टोटल नी रिप्लेसमेंट वगैरे असं काही? फार उत्तम प्रश्न, कारण की हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. बहुतांशी वेळा पार्शल नी रिप्लेसमेंट हा अशाच वेळी केला जातो की जेव्हा तुमचा बाकीचा कंपार्टमेंट म्हणजे इकडची बाजू ही एकदम प्रिस्टीन आहे, जी अजिबात खराब झालेली नाही. अशा वेळी जर का आपण पार्शल नी रिप्लेसमेंट केलं आणि हे नी रिप्लेसमेंट जर का आपण 60च्या आजूबाजूला केलं तर तुम्हाला पुढे जाऊन नी रिप्लेसमेंट करायलाच लागत नाही, पूर्ण नी रिप्लेसमेंट. पण कंपॅरेटिव्हली कमी एज मध्ये केलं तर पार्शल नीला कम्प्लीट नी रिप्लेसमेंट मध्ये कन्वर्ट करता येतं का? अगदी आरामात करता येतं, कारण की हा गुडघा काढून टाकायचा, हा काढून त्याच्या जागी पूर्ण गुडघा बदलणे हे काय फार अवघड काम नाहीये. त्याच्यामध्ये आता रोबोटिक टेक्नॉलॉजीमुळे ह्या सगळ्याच गोष्टी खूप सोप्या झाल्या आहेत. त्याच्यामध्ये मला कुठलाही वेगळा इम्प्लांट लागत नाही, काहीही वेगळं करायला लागत नाही. जसं मी नॉर्मल गुडघा बदलतो ज्याच्यामध्ये आधी कुठलंही ऑपरेशन झालेलं नाही, त्याच पद्धतीने परत पार्शल नी टू कन्वर्ट टू टोटल नी करता येतं. छोटे छोटे काही फरक असतात. पर्टिक्युलरली मी म्हटलं सर, रोबो जर का असेल तर रोबोटिकमुळे हे मला करणं खूप सोयीस्कर जातं, आणि मग त्याचा नंतर जाऊन उत्तम उपयोग होतो. आतापर्यंत आम्ही पार्शल नी रिप्लेसमेंट कन्वर्ट टू टोटल नी रिप्लेसमेंट बऱ्याच पेशंटचे केलेत, पण हे करण्याचं कारण काय आहे तर प्रायमरीली पार्शल नी करताना बाहेरचा कंपार्टमेंट बघितलाच गेला नाही. म्हणजे आपण जसं आता तुमच्यामध्ये म्हटलो की हा कंपार्टमेंट खराब आहे, पण ह्या कंपार्टमेंटकडे मी लक्षच दिलं नाही,
आणि हाही खराब झाला असेल तर 5 ते 10 वर्षानंतर हा खराब होणारच आहे, मग मला हाही बदलायला लागेल. दुसरं, काही पेशंट्स पार्शल नी रिप्लेसमेंट नंतर खूपच अग्रेसिव्हली काम करतात. म्हणजे माझा एक पेशंट आहे, त्यांनी पार्शल नी रिप्लेसमेंट नंतर बास्केटबॉलच खेळायला सुरुवात केली. आता बास्केटबॉल हा खूपच इंटेन्स स्पोर्ट आहे. या इंटेन्स स्पोर्ट्समध्ये 10-12 वर्ष त्यांना काही त्रास झाला नाही, पण 12 वर्षानंतर मात्र तो हळूहळू करत गुडघा झिजायला लागला. इकडचा जसा झिजला तसाच बाहेरचं कंपार्टमेंटही झिजलं आणि मग वी हॅड टू कन्वर्ट हिम टू अ टोटल नी रिप्लेसमेंट. सो ते करता येणं शक्य आहे का? अगदी इझिली करता येतं. पोस्ट कन्व्हर्जन टू टोटल नी रिप्लेसमेंट सुद्धा त्याचे रिझल्ट उत्तम आहेत. त्याच्यामुळे त्याची काही चिंता करू नका. यू आर ॲट द राईट टाइम अँड राईट एज, ज्याच्यामध्ये पार्शल नी रिप्लेसमेंट इज अ फॅन्टॅस्टिक ऑप्शन. आणि हे जर का आत्ता केलं तर पुढची निदान 15 वर्ष आणि प्रेफरेबली ह्याच्यामध्ये काही वेगळे इम्प्लांट्स मिळतात ज्याला सिरॅमिक कोटेड इम्प्लांट्स म्हणतात. हे जर का सिरॅमिक कोटेड इम्प्लांट्स रोबोटिक टेक्नॉलॉजीने वापरली तर पुढची 25 वर्षापर्यंत तुम्हाला टोटल नी रिप्लेसमेंटची गरज लागणार नाही. 25 वर्षानंतर लागलं तेव्हा बघू काय करायचं. ओके, इतकं जर छान असेल तर डेफिनेटली आय विल डेफिनेटली गो फॉर इट. येस सर, आपण ठरवूया मग कधी करायचं सांगा. थँक्यू.